मित्रांनो, आपल्या ॲटॉमिक हॅबिट बुकच्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण फर्स्ट लॉ मेक इट ऑब्वियस बघितला आहे, पण आता आपण या पुस्तकातला सेकंड लॉ बघणार आहोत। याचं नाव आहे मेक इट अट्रॅक्टिव्ह। मित्रांनो, आपण जेव्हा एखादी नवीन सवय ट्राय करतो तेव्हा आपण सुरुवातीचे 4 ते 5 दिवस ती सवय पाळतो, पण नंतर आपल्याकडून ती सवय सुटते। त्यांनी आपला मोटिवेशन कमी होतो। पण असं नक्की का होतं? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपल्याला त्या सवय बनवायला खूप वेळ लागतो, ज्या कमी एक्साइटिंग असतात। जेम्स क्लियर यांनी त्यांच्या पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स यामध्ये सांगितलं की जर तुम्हाला कोणती सवय बनवायची आहे तर तुम्हाला त्या सवयीला अट्रॅक्टिव्ह बनवायला लागेल। जेव्हा कोणती गोष्ट अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षित असते तेव्हा आपल्या ब्रेनला ती गोष्ट करायला जास्त मजा वाटते, पण जर तीच गोष्ट आपल्या ब्रेनला अट्रॅक्टिव्ह वाटत नाही तेव्हा आपल्याला बर्डन फील होते, म्हणून आपण ते काम अवॉइड करतो। तर मग आपण आपल्या हॅबिट्सला अट्रॅक्टिव्ह कसे बनवायचे? मित्रांनो, हॅबिट्सला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी या बुक मध्ये 3 पॉवरफुल टेक्निक्स दिल्या आहेत, ज्या आपण आता बघणार आहोत। जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। मित्रांनो, पहिली टेक्निक आहे टेम्पटेशन बंडलिंग, म्हणजे एका सवयीला अशा कामाबरोबर जोडायचे जे आपल्याला करायला मजा येते। हा हॅबिटला अट्रॅक्टिव्ह बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे। मी तुम्हाला काही एक्झाम्पलने समजावतो। समजा तुम्हाला पुस्तक वाचायची सवय बनवायची आहे, तर तुम्हाला अशा कामाबरोबर ही सवय जोडायची आहे जे करायला तुम्हाला आवडते, जसं की कॉफी पिणे। हो, तुम्ही कॉफी पिता पिता पुस्तक वाचू शकता, ज्याने तुम्हाला बोर होणार नाही। पण ही टेक्निक यूज करताना हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या हॅबिट्स एकत्र परफॉर्म करणार आहात त्या एकमेकांना सूट झाल्या पाहिजेत, जसं की पुस्तक वाचताना कॉफी पिणे। पण जर तुम्ही एक्सरसाइज करताना पुस्तक वाचायला घेतलं तर ना तुम्ही पुस्तक वाचू शकता आणि नाही एक्सरसाइज करू शकता। दुसरी टेक्निक आहे चूज राईट सोशल सर्कल। मित्रांनो, आपण ज्या फ्रेंड सर्कल मध्ये राहतो त्याचा खूप जास्त इन्फ्लुएन्स आपल्यावरती होतो। आपण ज्या सवयींना जास्त अडॉप्ट करतो त्या आपल्या फॅमिली मेंबर्स आणि आपल्या मित्रांना असतात। जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला पुस्तक वाचणे किंवा एक्सरसाइजची सवय असेल तर खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला पण ती सवय लागली असेल। म्हणून स्वतःला अशा लोकांमध्ये टाका ज्यांच्या सवय तुम्हाला पाहिजेत, याने तुम्हाला एनकरेजमेंट भेटेल त्या सवयींना करण्यासाठी। तिसरी टेक्निक आहे रिवॉर्ड्स टेक्निक। तुम्हाला तुमच्या ब्रेनला ट्रेन करायचे आहे चांगल्या सवय एन्जॉय करण्यासाठी। हे तुम्ही कसं कराल ते बघूया। मित्रांनो, आपल्या मेंदूला रिवॉर्ड्स आवडतात। जेव्हा आपल्याला रिवॉर्ड भेटतो तेव्हा आपला ब्रेन डोपामिन रिलीज करतो, ज्याने आपल्याला हॅपी वाटते आणि मोटिवेशन भेटते त्या सवयीला परत रिपीट करण्यासाठी। हेच कारण आहे लोकांना त्या सवयी जास्त लागतात ज्यामध्ये जास्त डोपामिन भेटतो, जसं की जंक फूड आणि सोशल मीडिया। कारण या सवयींमध्ये एफर्ट खूप कमी आहे आणि डोपामिन खूप जास्त भेटतो। आपण हा सेम सिस्टम चांगल्या सवय बनवण्यासाठी वापरणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला छोटे रिवॉर्ड सेट करायचे आहे। तुम्ही समजा एक्सरसाइज केली तर आता तुम्हाला रिवॉर्ड मध्ये अशी गोष्ट करायची आहे जी तुम्हाला आवडते, जसं की तुमची फेवरेट वेब सिरीज बघणे। तुम्हाला स्वतःला चॅलेंज करायचे आहे की तुम्ही जर आठवड्यातून 5 दिवस जिमला गेलात तर तुम्ही आठवड्यातून एकदा जंक फूड खाऊ शकता किंवा कोणती मूवी बघू शकता। मित्रांनो, या 3 टेक्निक मी तुम्हाला सांगितल्या आहेत, पण एक लक्षात ठेवा, चांगल्या सवयी बनवण्याच्या नादात वाईट सवयी बनवू नका। चला मग हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया।